सो हॅलो मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे ॲटोफिअर पॉडकास्टच्या चॅनलवरती. तर आज आम्ही बोलणार आहोत हायब्रिड्सवरती. तर सगळ्यांना माहिती आहे की हायब्रिड्स हा टर्म जस्ट एक 2 वर्षापूर्वी जास्त फेमसच चालला आहे. तर त्यावर आमचे टेक्स काय दोघांचे ते बघू आपण. की अथर्व, तुला काय वाटतं इनिशियली जेव्हा हायब्रिड्स हा टर्म आलेला तेव्हा तुला काय वाटलेलं, काय असणार त्यात किंवा काय? अ, तसं तर म्हणजे हायब्रिड हा जो ओरिजिनल मी त्यांना ऐकला हम्म. तो मारुतीकडनं ऐकण्यात आला होता बघ, माइल्ड हायब्रिड. हां. सो त्यावेळेस या गोष्टींची खरी हे झाली. 5-6 वर्ष झाली असेल तरी या सगळ्या गोष्टीला, की माइल्ड बरोबर आहे, हायब्रिड हो. माइल्ड हायब्रिड आपण ऐकतोय, बट अशी प्रॉपर हायब्रिड त्यावेळेस कुठली नव्हतीच. हम्म. आय थिंक त्यावेळी कॅमरी यायची बघ ओरिजिनली. हां, पण ती फार एक्सपेन्सिव्ह एकदम होती ना. येस येस अपर एंडला कॅमरी त्यावेळेस हायब्रिड यायची. सो हां. ती कारच फक्त हायब्रिड म्हणून माहिती होती की ही हायब्रिड आहे. आणि अकॉर्ड पण हायब्रिड होती आय गेस. कॅमरी, अकॉर्ड, वेलफायर कॅमरी अशा आणि अकॉर्ड. सगळ्या हायब्रिड होत्या गाड्या. हा, त्या अराउंड 50 लाखचे जे सिडान्स होते बरोबर त्या आहे, बरोबर आहे. हे. So त्यावेळेस आय वॉज लाईक ओके, इंटरेस्टिंग. म्हणजे त्यावेळेस त्या गाड्यांना अराउंड 20चं वगैरे हे हं, हं, यायचं. हं, हं. आणि इश्यू काय होता की त्या गाड्यांची पॉवर ऍज कम्पेअर टू त्यांचे जे कॉम्पिटिटर्स होते जे प्युअर आईस होते हां, त्याला कम्पेअर करता कमी होती. कमी होती. हां, कारण त्याला इनिशियली त्याला ईव्हीचा टॉर्क मिळायचा आणि नंतर मग त्याला इंजिनची पॉवर येस यायची ऑब्व्हियसली. येस. सो आय यूज टू थिंक की अरे यार, जर हे इंजिनची एवढी पॉवर कमी करत असेल हायब्रिड वालं, काय नुसतं फ्युएल एफिशियन्सीचं काय पॉईंट आहे त्या. ते तर ना. हं. सो दॅट वॉज द फर्स्ट इम्प्रेशन. तुझे काय हं. फर्स्ट इम्प्रेशन होते हायब्रिडचे? माझे फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे मला एकतर आधी स्टार्टिंगला कळलं नव्हतं हायब्रिड म्हणजे काय होतं. तर नंतर जेव्हा थोडं रिसर्च केलं तेव्हा कळलं की त्यात इंजिन पण आणि बॅटरी पण, इलेक्ट्रिक पण. हे मला पॉसिबल वाटलं हम्म. नव्हतं स्टार्टिंगला, फ्रँकली म्हटलं तर. पण जेव्हा नंतर ती टेक्नॉलॉजी बघितली तेव्हा जरा पटायला लागलं की हे पॉसिबल आहे आणि हे बरंच फ्युएल एफिशियंट पण आहे. पण ते कधी फ्युएल एफिशियंट आहे? जेव्हा ते तुम्ही एकदम निश ऑडियन्स नाही म्हणणार मी. जेव्हा तुम्ही एकदम खाल लो मार्केटला आणता तुम्ही ती गाडी. जेव्हा एकदम लो मार्केट म्हणजे अंडर 20 लॅक किंवा अंडर 15 लॅक असं आणाल तुम्ही, तेव्हा ते फार हम्म. रिलेटेबल वाटतं जास्त कम्पेअर टू तुम्ही जर, ओके. कारण आधी कसं हायब्रिड हे फार प्रीमियम मानलं जायचं. ते फार फक्त येस ॲज टू बोलला अकॉर्डमध्ये यायचं किंवा येस. अल्टिस करोला कॅमरी अल्टिस मध्ये. कॅमेरीमध्ये यायचं, अशा गोष्टी अशा गाड्यांमध्ये यायचं. त्यामुळे त्याला फार एक हा. प्रीमियम मानलं जायचं. ते इंजिन फार प्रीमियम, फार जास्त इफिशियंट मानलं जायचं. त्यावेळेस आणि ह्या सगळ्यामध्ये मेन इम्पॉर्टंट गोष्ट की हायब्रिड म्हणजे मारुतीचं माइल्ड हायब्रिड नाही. हां. दॅट इज जस्ट टाइमपास. टाइमपास. जस्ट स्टॉप, हे सिग्नलवर स्टार्ट अँड स्टॉप होतं ते फक्त. काही नव्हतं त्यात. येस. बाकी त्यामध्ये काही नाही. हे सुद्धा सिग्नल स्टार्ट स्टॉप सुद्धा विदाऊट ह्याच्या करू शकता तुम्ही. स्टार्ट स्टॉप हम्म. सिस्टीम सगळेजण इम्प्लिमेंट करतात. तेच. त्याचा या हायब्रिडशी काही उपयोग नाही आहे. द मेन हायब्रिड इज जे इनोवामध्ये आपल्याला हायब्रिड बघायला मिळतं, जे हम्म. ग्रँड विटाराचं जे प्रॉपर हायब्रिड वाला व्हेरियंट आहे त्यामध्ये बघायला मिळतं. होंडा सिटी हायब्रिड जे बघायला मिळते, ही सगळी ऍक्च्युअल हायब्रिड्स आहेत. हम्म. त्याच्यामध्ये आपण ज्याबद्दल आज आपण डिस्कस करतोय. बरोबर सो आहे. मोस्टली लोकांना वाटतं ऍक्च्युली अरे जे मारुतीचं पण इंजिन आहे ना ज्यामध्ये ते बॅटरी बसवतात आणि त्याला माइल्ड माइल्ड हायब्रिड हायब्रिड सांगतात म्हणतात. तिकडे ते. हा, तेच ते हायब्रिड. माइल्ड हायब्रिड नाही, सॉरी, स्मार्ट हायब्रिड. स्मार्ट, हा पूर्वी माइल्ड हायब्रिड म्हणायचे, आता स्मार्ट हायब्रिड म्हणतात. बिकॉज माइल्डचा अर्थ काही काही लोकांना कळायला लागला. सो दे आर लाईक हां. माइल्ड म्हणजे काय, सो त्यांनी स्मार्ट करून टाकलं. ओके. बट या, सो हा हायब्रिड हा विषय तसा इनिशियली प्रीमियम मानला जायचा. हम्म. आणि आय गेस दॅट वॉज बिकॉज की ती टेक्नॉलॉजी त्यावेळेस डेव्हलप होत होती. आणि ती जर स्वस्तातल्या गाड्यांमध्ये टाकायचं म्हटलं तर तेवढं प्रॉफिट हां. मार्जिन कुठं येणार. ती तेव्हा जस्ट डेव्हलप होत होती आणि ती जस्ट एक टेस्टिंगला त्यांनी बाकी सगळ्यांना टाकायला चालू केलेली जस्ट की बघूया Yes. रिस्पॉन्स किती येतो ह्याला किंवा ह्याचं काय असं लॉंग टर्म रिव्ह्यू काय होते त्याचे. तर तर नंतर मग इनफॅक्ट त्यांनी जर चालू तू केलं. अ, जर तू जॅपनीज प्रीमियम कार्स बघशील ना सगळ्या, हम्म. त्या सगळ्यामध्ये ऑलमोस्ट हायब्रिड येतं. लाईक हो, बरोबर लेक्सस आहे. ऑलमोस्ट अख्खा हायब्रिडाइज झालाय. त्यांनी हायब्रिडाइज केलं ॲक्च्युली सगळं, म्हणजे असं झालं नाही, त्यांनी केलंच आहे, इंटेन्शनली केलं आहे. कारण हा, फ्युचरमध्ये ऑब्विसली. ॲज वी नो की सगळ्यांना माहिती आहे की जसं की आईस इंजिनला ऑब्व्हियसली सगळे नंतर प्रोटेस्ट करणारच की फॉर पोल्युशन करते, त्याला कंट्रोल करायला लागणारच आहे ऑब्व्हियसली पुढे जाऊन ते. ऍक्च्युली त्यामुळे जॅपनीज जे मॅन्युफॅक्चर होते स्पेसिफिकली हम्म. टोयोटावरती खूप हे पण पडत होतं प्रेशर की तुम्ही ईव्ही जाणा, ईव्ही जाणा, ईव्ही जाणा. हां. बट दे आर व्हेरी फोकस्ड ऑन हायब्रिड्स आणि हायड्रोजन व्हेकल्स. बिकॉज फॉर देम दे आर लाईक ईव्ही इज नॉट अ व्हेरी ग्रेट बरोबर. व्हेकल. जॅपनीजला लाँग टर्म फार फ्युचर फार बघते ते चांगलं नीट. त्यामुळे त्या आधीच म्हटलं की ई व्ही नो, हायब्रिड चालतंय, नाहीतर त्यांनी आता कसं हायड्रोजनवर काम करायला चालू केलं, तसं हायब्रिड त्यांच्यासाठी खूप चांगलं होतं. त्यांनी त्यावरच जर बघशील अख्खं डेव्हलप केलं. तर जर्मन्सनी लाईक हम्म. मर्सिडीजनी आय गेस अनाऊन्स केलं की आम्ही आमची अख्खी फ्लीट कन्वर्ट करून टाकू. ई व्हीमध्ये. बट येस, नाव वी कॅन सी की त्यांच्या ईव्हीज येत आहेत, बट दे आर अगेन मुव्हिंग टुवर्ड्स हायब्रिडायझेशन. हां.
म्हणून ते सुझुकीनी टोयोटावर टायअप केलं ना, कारण सुझुकीकडे हायब्रिड कुठलं हेच नव्हतं ना, हे Yep. प्लॅटफॉर्म नव्हता हायब्रिडचा कुठला. त्यामुळे त्यांना मग सुझुकी आणि टोयोटाचं तर ते त्यांना बेनिफिट झालाच आहे. बट इन जनरल ग्लोबली पण जर बघशील हम्म, ना, तर जी ईव्हीची बूम होती, जे आपण आपल्या बरोबर. मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, की हां. ईव्हीचा डाऊनफॉल आलाय. सो त्याचा बेनिफिट जो आहे तो हायब्रिडचा मिळाला नाही. हम्म, बिकॉज तो कम्प्लीट जो ईव्ही कडे एक पॉझिटिव्हनेस होता, तेवढाच लेवलचा पॉझिटिव्हनेस हा हायब्रिड कडे आलाय. पण तसं बघशील तर ईव्हीतल्या चांगल्या गोष्टी थोड्याफार हायब्रिड मध्ये येतात, हम्म, की तुम्हाला बेटर फ्युएल इफिशियन्सी मिळते, लेस पोल्युशन आहे. बरोबर आहे. देन तुम्हाला जर ते प्रॉपर हायब्रिड असेल, की तुम्हाला म्हणजे मोटरनी तुमची व्हेकल हम्म. चालतीये, तर त्या केसमध्ये तुम्हाला पॉवर पण चांगली मिळते. इनिशियल टॉर्क तुम्हाला जे चांगला बऱ्याच मिळतो प्लस. येस. आणि प्लस जर प्लग इन हायब्रिड असेल, यु नो व्हॉट इज हां. प्लग इन हायब्रिड? प्लस सेपरेट त्या चार्जिंग लावायला लागतं सेपरेटली येस. विथ सो जर आईस. प्लग इन हायब्रिड असेल, तर ईव्हीची पण तुम्हाला पूर्ण बेनिफिट्स चांगले मिळून हम्म. जातात. प्लस तुमची रेंज एन्झायटी तुम्हाला नसते. आणि कारण तुमची हायब्रिडला गाडी काय असतं पेट्रोलवरती पण चांगलं, चालणे. की जर तुमचं पेट्रोल संपलं तरी तुमची गाडी फक्त बॅटरीवरती पण एक अराउंड 20 to 30 किलोमीटर चालू शकते. एक्झॅक्टली. सो इट्स लाईक तुमची रिझर्व, बॅटरी. एक्स्ट्रा रिझर्व. यप, यप, यप. आणि वाईस वर्सा इज ऑल्सो ट्रू, की हम्म. सर्वसाधारणतः तुझं जर प्लग इन हायब्रिड असेल आणि हम्म. तू नुसती बॅटरीवरती फुल ईव्ही मोड मध्ये गाडी चालवत असेल आणि तुझी बॅटरीची रेंज संपली, तर तुझ्याकडे हम्म. पेट्रोल आहेच आहे. बरोबर आहे. पाहिजे तेवढे लांब घेऊन जा. म्हणजे ते एक इट्स लाईक बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड झालं ते. यप. द ओनली कॉम्प्रोमाइज यू हॅव टू मेक विथ हायब्रिड इज की तुमची बूट स्पेस कमी होईल बरोबर आहे. थोडीशी. हां. ते तुम्हाला ॲक्च्युअली नंतर हायड्रोजनला त्याला पण करायला लागणार थोडंफार. हा, तर हायड्रोजनला पण शेवटी तो इश्यू हम्म. आहेच आहे, की तुम्हाला त्याच्या एनर्जी स्टोरेजला जास्त CNG स्पेस लागतो. हायब्रिड आणि हायड्रोजन सगळ्यांना तो स्टोरेजचा इश्यू आहेच आहे खूप. डोंट ब्रिंग अप सीएनजी टू. इट्स अन व्हेरी, आय डोंट नो व्हॉट वर्ड टू यूज, पण लो कॉन्ट्रोवर्शियल पॉवर. विषय आहे तो. ओके. नाही, कॉन्ट्रोवर्शियल विषय. लेट्स नॉट स्पीक अबाउट इट. नॉट सो एक्साइटिंग सो लेट्स CNG. कंटिन्यू विथ हायब्रिड. हम्म. सो येस, हायब्रिड तसे चांगले आहेत या दृष्टीनं. हां. बट यु नो माझ्या याबद्दल थोडेसे निगेटिव्ह थॉट्स पण आहेत, की तसं जर तू बघशील ना, हम्म. ऑलरेडी तू ईव्ही एवढा पे करतो बरोबर आहे. एखादा हायब्रिड घ्यायला. कारण हां. नॉर्मल जर तू कुठली एखादी आईस गाडी बघशील, फॉर एक्झाम्पल ग्रँड विटारा हां. और होंडा सिटी, तर त्याच्यावरती तुला 2, 3, 4 लाख पे करावे लागतात तुझं हायब्रिड घ्यायला. ॲज पर व्हेरियंट्स. जेवढे तुला हां. कुठल्याही आईस वर्सेस ईव्हीला पण तेवढेच पे करावे लागतात, की हम्म. 2, 3, 4 ईव्हीला तुझ्या आईस व्हेरियंट वर्सेस कम्पेअर करता जास्त द्यायला लागतात. हम्म. आणि प्लस तुला हायब्रिडला मेंटेनन्स आहेच आहे, जो तुला ईव्हीला नसतो तेवढा. तो हम्म. आईसला तुला तेवढा मेंटेनन्स कन्सिस्टन्सी आहेच आहे, की दरवर्षी तुला तुझा नॉर्मल सर्व्हिसिंग, त्यानंतर हम्म. फ्यू थाउजंड किलोमीटर्स नंतर मेजर सर्व्हिसिंग, जे काही तुझी सायकल असते प्रत्येक कारची, बरोबर आहे. ते तुला करावंच लागतं. सो असं पण नाही की तुझ्या मेंटेनन्सचा पैसा तिथं वाचतोय. हम्म. आणि ते पण आहे. प्लस ते नॉर्मल आईस पेक्षा जास्त फ्युएल इफिशियंट आहेत. असं पण नाही की ईव्ही एवढे कमी प्राइस मध्ये चालतं. हम्म. जास्त नाही फरक आहे. EV किती EV असेल आय थिंक सो 2 रुपीजला पर किलोमीटर. हायब्रिड ओके. आहे 3 रुपीजला पर किलोमीटर. आणि तेच कम्पेअर टू आईसला अराउंड जातं 6 ते 7 किलोमीटर्स पर लिटर कम्पेअर टू युअर हायब्रिड कार. 3 हायब्रिड 3 रुपीज पर किलोमीटर आहे. 3 ते 4 जातं ते. त्याला अरे हा, ग्राइंडर 4च्या बघितलं ना आसपास तरी असणार ना. त्याला 25-27 kmpl आय थिंक सो मायलेज आहे ना, त्यामुळे ते तेवढं जातच ते. सो अराउंड टू 25 जर बघितलं आणि ₹100 पेट्रोल आहे, सो हम्म. 4 किलोमीटर, सॉरी, 4 रुपीज पर किलोमीटर. हम्म. सो डबल प्राइस लागते ईव्हीच्या. बट म्हणजे ठीक आहे, काही बेनिफिट्स आहेत, हां. काही हे आहेत. तेच तुमची सो एक या यु नो मेन म्हणजे सगळी तुमची रेंज एन्झायटी संपते ना मेन. जी तुम्हाला येस, तो Eव्हीमध्ये खूप मोठा खूप बेनिफिट आहे. जास्त मेंटल प्रेशर देतं एकतर आधी चालवताना, की ऍब्सोल्युटली. तुम्हाला ते Eव्ही त्यामुळे तुम्हाला Eव्हीची पॉवर एन्जॉय करता येत नाही, जी तुम्हाला हायब्रिडमध्ये करता येते. कारण नाहीतर मग तुम्हाला Eव्ही एक्झॅक्टली. सारखी इकॉनॉमी मोडवर चालवायची नाहीतर मीडियम मोडवर चालवायची. या, इनफॅक्ट तू जर बघशील ना, तर जे रेंज हम्म. एन्झायटी आहे, तो ह्याचा एक ड्रॉबॅकच्या ऐवजी फुल ऑन प्लस पॉईंट होऊन जातो. बरोबर आहे. बेनिफिट मिळून जातो. हां. बिकॉज वी कॅन सी की ग्रँड विटारा सारखे जे व्हेकल्स आहेत, हम्म. ते कॅन ट्रॅव्हल ऑलमोस्ट 1200 किलोमीटर्स टू अ फुल टँक, हां. बरोबर. जेव्हा तू हायवेवरती ट्रॅव्हल करत असतो. हम्म. जे कुठल्याही ईव्हीला 250-300 किलोमीटर असतं फक्त. सो हा एक मोठा ऍडव्हान्टेज नक्कीच आहे. हम्म. ते पण एक आहे. पण म्हणजे जसं तू मागच्या व्हिडिओ मला बोलला, की मागच्या व्हिडिओ नंतर बोलला तुम्हाला, की जसं तुम्हाला EVला बॅटरी चेंज करायला लागते, तसं पुढे जाऊन हायब्रिडला बॅटरी चेंज करायला लागणारच आहे. पण माझ्या मते काय आहे ना, येस. त्याला तुम्हाला एक खूप उशिरा बॅटरी चेंज करायला लागणार आणि तोवर कदाचित तुमचं ते प्राईस तुम्हाला पे आउट होऊ शकते. हा, दॅट्स ट्रू, की याचे
ऍक्च्युली हायब्रिड जसं तू सुरुवातीला हम्म. म्हणलास की 2-3 वर्षापूर्वी जास्त इंडियामध्ये पण पॉप्युलर व्हायला लागल्यात. बरोबर आहे. ग्लोबली पण एवढं ते पॉप्युलर नाहीयेत हायब्रिड अजून सुद्धा. हम्म. थोडंफार हळूहळू पॉप्युलरायझेशन वाढायला लागलंय. सो त्याचं जे काही रिव्ह्यूज आहेत ते हम्म. अजून आपल्याकडे आले नाहीत. जसं EVs ला 5-1 वर्ष झाली आहेत. बरोबर सो आहे. त्याचे आपल्याला आता रिव्ह्यूज मिळायला लागलेत की लाईक रिसेल व्हॅल्यू ते 6-7 कळायला महिने. लागले त्यामुळे आपल्याला. येस, रिसेल व्हॅल्यू कळायला लागली. त्यानंतर बॅटरी लाईफ लॉंग टर्म मध्ये हम्म. कशी वर्क करणार ते कळायला लागले. हायब्रिडला तसे अजून सुद्धा रिव्ह्यूज आले नाहीत. हम्म. सो वी डोंट नो की त्या बॅटरीचं काय होणार, की ती तेच. बॅटरी लॉंग टर्म चालणार नाही हम्म. चालणार. ते पण एक आहे. सो या दॅट इज अन स्केप्टिकल थिंग की बॅटरीला तुम्हाला रिप्लेसमेंटचे लॉंग जास्त वेळ लागू शकतो कदाचित, पण जर लवकर हम्म. आली तर मग खर्च पण जास्त येऊ शकतो. ते पण एक आहे कारण तुम्ही ॲज आईस करते डेली सर्व्हिसिंग पण करता प्लस तुम्हाला बॅटरी पण चेंज येस, करायला लागणार म्हणजे तेवढंच 5 लाख ते तो पर होणारच तेवढं. एक्सपेन्स पण नाही, तेवढी मोठी बॅटरी नसते ना एखाद्या हां. हायब्रिडला. हायब्रिडला छोटी बॅटरी तसं नाही, तसं असते. नाही. माझं काय म्हणणं आहे, की हायब्रिडची बॅटरीचं किती कॉस्ट होईल तरी 2-2.5 लाख येईलच. कंपेअर हा, टू 5 लाख आय ऑफ गेस. हायब्रिड. पण तरी येस, येस. तू दर वर्षी सर्व्हिसिंग करतोय गाडी तुझ्या. समज तू 5-6 वर्षांनी तू बॅटरी चेंज करायला आली, तर तुझी सर्व्हिसिंग करत येस, आधीच ते 1 लाख 1.5 लाख कव्हर झालेलं असतं सर्व्हिसिंगमध्ये. प्लस मग येस. पुढं इथले 2.5 लाख ते पुढं जाऊन 4 लाख होतातच. मग ते EV एवढंच झालं कंपेअर तसं केलं तर मग. येस, आणि प्लस तुमचं जे रनिंग एक्सपेन्स ते जास्त आहे. तेच. सो हाऊ इकॉनॉमिकल आर हायब्रिड्स ही गोष्ट पण तसं विचार हे एक केला तर आपल्याला लाँग वी टर्म डोंट रिव्ह्यू नो. आल्यानंतरच कळेल, की बॅटरीचे काय येस, आय गेस हेल्थ आहे त्यावर सगळं डिपेंड करतं. 2-1 वर्षानंतर आपल्याला या गोष्टी कळायला हम्म. लागतील हळूहळू. तेच, तेच, तेच. कारण सो आय हायब्रिडमध्ये गेस. मेन जे गेम खेळते त्याची बॅटरीच गेम खेळते सगळी. त्याच्या बाग काहीच नाहीये. यप, यप. आणि प्लस जसं मी म्हटलं की त्यांना बूट स्पेस तर कॉम्प्रोमाइज होतं सतत. Yeah. बट या सध्या तरी जे काय म्हणायचं आपण, हम्म. क्लीनर ऑटोमोबाईल और क्लीनर कम्प्लीट कार इंडस्ट्रीकडे जे काही सध्या जायचा प्रयत्न चालू आहे हम्म. त्यामध्ये हायब्रिड हा इमिजिएटली एक बेटर ऑप्शन आहे ऍज कम्पेअर्ड टू EVs. बरोबर आहे. बिकॉज मेन गोष्ट आहे ज्यासाठी आपण कार वापरतो हम्म. की तुला लॉंग टर्म ट्रॅव्हल वगैरे, ऍक्च्युली मेन रिझन आहे की लांब लांब जायला तू कार इज द बेस्ट थिंग. हम्म. कारण जसं जसं आपल्याकडे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल तसं सिटीमध्ये तू मेट्रो वगैरे वापरणं जर प्रेफर करायला लागला तर कारचा एवढा विषय येणार नाही. सो मेन टार्गेट असणार आहे ते आपलं कुणाचंही कार हा. घेण्यामध्ये की तुम्ही लॉंग ट्रॅव्हल जेव्हा करता, की नॉर्मली आपण कुठेही गेलो तर फॉर एक्झाम्पल तुझं सुद्धा जे गाव आहे ते अराउंड 100 किलोमीटर्स 100-120 120 किलोमीटर्स लांब 120 आहे. आहे. येस, हम्म. सिमिलरली माझं पण पुण्यापासून सातारा अराउंड 100-120 किलोमीटर्स हम्म. लांब. सो एक ट्रिप तुमची सिंगल डेची 250 किलोमीटरची होऊन जाते. आणि तिथं त्या गावात फिरणं सुद्धा तुमचं 30-40 किलोमीटर होऊन जातं. आरामात होता आरामात. सो 300 किलोमीटर तुमची बॅटरी अख्खी संपून जाते. सो यू आर ऑन युअर हम्म. लास्ट पॉइंट्स की होईल नाही होईल. आणि सपोज कुठे ट्रॅफिक लागलं हम्म. मग तर वी हॅव सीन लास्ट टाइम की एक नेक्सॉन वाला जो होता त्याला छानपैकी टो करून घेऊन चाललेले त्याची फॅमिली नेक्सॉन ट्रिप ईव्ही वाला. चाललेली टो करून सगळी. या सगळे छानपैकी फॅमिली आतमध्ये बसली गाडीची आणि त्यांना टो करून घेऊन चालले. सो तशी सिच्युएशन येऊ शकते. हम्म. ते पण एक आहे. सो अरे येस, इंडियन दॅट मार्केटचं इज. काय आहे ना, इंडियन मार्केट जेवढी अर्ली अडॅप्टिंग मार्केट आहे ना, तेवढी जेव्हा त्यांना कुठल्या मार्केटचं कॉन कळला तेवढं त्याला जास्त ते डिग्रेड पण करते. जे प्लस तेवढं लवकर त्याला साईडला पण टाकते. आय थिंक इंडियन मार्केट ही स्लोली स्लोली मूव्ह होणंच योग्य. म्हणजे जसं की आता आईस वरनं ते हायब्रिडला आता ओके हम्म. एव्हरीवन, की कुणालाही असं वाटत नाही की हायब्रिडला असा काही इश्यू आहे बाकीचा. हां. मायनर थोडाफार बूट स्पेसचा वगैरे छोटा हे ते लोक वाटतो. ऍडजस्ट करून घेऊ शकतात बट थोडेफार. हा, लोक तेवढं ऍडजस्ट करतात. हम्म. बट अदरवाईज जर बघशील तर इनोवाच्या सेल्सचा काही इश्यू नाहीये. ग्रँड विटारा हाय रायडरचे ते पण सेल्स एक चांगले आहे. आहेत. हम्म. इनफॅक्ट होंडा सिटी जी हायब्रिड आहे त्याचे पण चांगले सेल्स आहेत. हम्म. So yes, I guess hybrids are performing good. So yeah, I guess these are the positives and what negatives, निगेटिव्ह. counterpoints of एक hybrids. हे आमचं मत होतं हायब्रिडवरती काय आहे ते आणि प्लस तुम्हाला जर काय वाटत असेल की हायब्रिडचे काय अजून कॉन्स किंवा काय प्रोज असतील जे आम्ही विसरलो असेल किंवा तुमच्या मते काय असेल तर ते प्लीज कमेंट डाऊन करा. आणि आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की आम्हाला लाईक करा, आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. प्लस आम्ही ट्विटरवर आहे तिकडे फॉलो करू शकता, प्लस इंस्टाग्रामवर पण आहे त्यामुळे प्लीज नक्कीच. इंस्टाग्रामला फॉलो करा, तिकडे तुम्हाला प्लस आमचे डेली अपडेट्स पण मिळतील. दिस इज अवर व्हिडिओ अँड सायनिंग ऑफ शुभंकर अँड अथर्व. बाय.